शिंदेदादा आमचा डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर शिंदे हात जोडत म्हणाले, सगळं पहा संपूर्ण बातमी. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. तर विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर निकालाला 12 दिवस उलटून गेल्यावर गुरुवारी नव्या सरकारच्या 3 प्रमुख मंत्र्यांनी शपथ घेतली. भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आझाद मैदानावर पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर भाजप शासित राज्यांमधील अनेक मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली. महायुतीला मिळालेल्या या मोठ्या विजयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं निकालानंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी अनेकदा म्हटलं आहे. अनेकदा या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीच्या बाजूने कौल दिल्याबद्दल जाहीर आभार मानले आहेत. मात्र गुरुवारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदेंना लाडक्या बहिणींनी शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये एकनाथ शिंदेंना या योजनेची आठवण करून दिल्याचं पाहायला मिळालं. तर आता आपण पाहूया नक्की काय घडलं. झालं असं की शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आलेल्या काही महिला समर्थकांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस शिंदेंबरोबर दादा भुसे आणि इतर काही पदाधिकारी होते. एकनाथ शिंदे आले तेव्हा या महिला एकाच वेळी आपलं म्हणणं सांगू लागल्या. त्याचवेळी एका महिलेने एकनाथ शिंदेंचा शिंदेदादा असा उल्लेख करत त्यांना लाडकी बहीण योजनेवरून प्रश्न विचारला. शिंदेदादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार, असा प्रश्न या महिलेने विचारला असता. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केलेल्या या योजनेप्रती प्रति महिना 1,500 रुपये महिलांना दिले जातात. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करणार असं आश्वासन महायुतीने प्रचारादरम्यान केलं होतं. त्यावरून देखील एकनाथ शिंदेंना 1,500 देणार की 2,100 रुपये देणार, असा सवाल लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी देखील मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. शिंदे हात जोडत काय म्हणाले, शिंदेदादा माझा प्रश्न तोच आहे, आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न महिलेने विचारला. हे ऐकताच एकनाथ शिंदेंनी हसत त्यांच्यासमोर हात जोडले. पुढे बोलताना या महिलेने 1,500 की 2,100 रुपये येणार असा सवाल विचारला. तसेच आपण छत्रपती संभाजीनगरहून आल्याचंही या महिलांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं. इतर महिला देखील प्रश्न विचारू लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना बरोबर सगळं काही मिळणार असं उत्तर दिलं.